आपण शिवजन्मोत्सव या महापर्वावर येथे एका दाम्पत्याला भेटणार आहोत. त्यांनी आपल्या बाळाला सुद्धा स्वयं शिवाजी महाराजाच्या पोशाखात तयार करून आलेले आहेत. दादा आपलं नाव? प्रभाकर शिवाजी माने. प्रभाकर शिवाजी. ताई आपलं नाव? अक्षराणी प्रभाकर माने. ताई आपलं बाळ किती वर्षाचं आहे? 2.5 वर्षाचे. त्याचं नाव काय आहे ताई? श्रीतेज माने. श्रीतेज माने. ताई एवढ्या लहान बाळाला आपण शिवाजी महाराजांच्या पोशाखात तयार करून आणलेले आहेत. या मागचा नेमका आपला उद्देश काय आहे? मला पण असं छत्रपती शिवाजी महाराजांसारखं त्याला बनवायचंय. जर आपण लहानपणापासूनच आपण त्यांना असली संस्कृती घडत राहाल तर नक्कीच शिवाजी महाराज आपल्या घरात घडेल. घडवायला प्रयत्न करणार आम्ही. नक्कीच प्रयत्न करणार आहे. रात्रीच्या 12च्या घटकेला सुद्धा आपण आपल्या बाळाला तयार करून शिवाजी महाराजांच्या पोशाखात येथे घेऊन आलेले आहेत. तर आपण लोकांना काय संदेश द्याल? काय शिवजयंती घराघरात बनवावी. शिवाजी महाराजांचं जे काय आपल्या लेकरांना लहान मुलांना सांगतात तेवढं सांगावं. इतिहास महाराजांचा कळवावा आणि जास्तीत जास्त करून त्यांना महाराजांबद्दल आवड निर्माण करून द्यावी. धन्यवाद सर. धन्यवाद ताई. हो ठीक. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.